6च महिने होत आहेत कॉलेज सुरू होऊन आणि मी सोडून सगळे मुलं व्यसनी आहेत. आता विचार करा, 12वी झालेले आणि पहिल्या 6 महिन्यातला काळ आहे हा. प्रश्न तो नाही आहे म्हणला. बरं, व्यसन कोणते बाबांनी विचारलं तर तो म्हणला सगळ्यात खालच्या दर्जाचं व्यसन दारू आहे. अरे बापरे. वरचे कोणते ते कृपया विचारू नका बाबा म्हटला. आणि दुसरं कारण, मला तरीही बाबा या पहिल्या कारणापेक्षा दुसऱ्या कारणानं जास्त त्रास होतोय. सगळ्यांचं हे करण्यामागचं कारण एकच आहे आणि समान आहे. कोणतं? आणि ते कारण आहे आईवडिलांचा राग. बापरे. आईवडिलांनी भरीस पाडलं करिअर करायला, आईवडिलांनी भरीस पाडलं एंट्रन्स द्यायला, आईवडिलांनी भरीस पाडलं या संस्थेमध्ये ॲडमिशन घ्यायला आणि आता घेतली आहे, आता क्रॅक केलं आहे, आता सामाजिक स्तर वाढला आहे आमच्या आईवडिलांचा. आता आमच्या आयुष्याचं काय करायचं आहे ते आम्ही करू, आता कोणी बोलायचं नाही आम्हाला. आणि हे ऐकल्यानंतर मी खूपच आतनं हललो. 2 3 4 5 मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांनी 3 इडियट्स हा सिनेमा नक्की बघितला असेल. त्याच्यामधलं जे मुख्य पात्र आहे ते म्हणजे रॅन्चो. हा रॅन्चो कधीही कुठल्याही वर्गात जात असतो आणि पाहिजे त्या विषयाचं शिक्षण घेत असतो. त्याचा मित्र एकदा त्याला विचारतो की अरे तू कुठल्याही वर्गात जाऊन कसं काय शिक्षण घेतोस रे. रॅन्चोचं त्याच्यावरचं उत्तर फार कमाल असतं. तो म्हणतो की अरे ज्ञान सगळीकडे आहे, आपण कसं वेचतो ते फार महत्त्वाचं. हाच रॅन्चो पुढे जाऊन तशी एक शाळासुद्धा काढतो जिथे मुलं हवं तसं शिकत असतात. अशी शाळा किंवा असं एखादं लर्निंग सेंटर जर खरोखरीच प्रत्यक्षात असेल तर तुम्हाला तिथे जायला आवडेल? मला तर खूप आवडेल. आणि नुसतं आवडेल नाही, मी आज तिथे आलो सुद्धा आहे. आज आपण आलो आहोत प्रक्रिया या को लर्निंग सेंटरमध्ये. पॉझिटिव्हिटी विथ वरुण भागवत या कार्यक्रमामध्ये मुग्धाताई आणि सचिन दादा तुमच्या दोघांचं मनापासून स्वागत. मला पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल तो म्हणजे की ताई आपलं बोलणं झालं प्रक्रियेविषयी, तर मी त्याचा उल्लेख शाळा असा केला तर ताई म्हटली की अरे ही शाळा नाही आहे. मी म्हटलं मग काय? ताई म्हटली की हे लर्निंग सेंटर आहे. तर मला त्याच्याविषयीच आधी जाणून घ्यायला लागेल की ही शाळा नसून इथे मुलं शिकतात कशी काय? ओके, हे खरंच लर्निंग सेंटर आहे. शाळेमध्ये ज्या पद्धतीच्या रचना असतात त्या रचना इथे नाही आहेत. म्हणजे वर्गखोल्या नाहीत, बसायला कुठे बेंच तुला दिसणार नाहीत आणि मुळात वर्गांच्या तुकड्या पण अशा काही केलेल्या नाहीत, 1ली 2री 3री असंही इथे काही नाही. आणि सगळ्यांनी शिकावं, शिकण्यासाठी म्हणून इथे यावं हा ह्याच्या मागचा हेतू आहे. त्यामुळे हे लर्निंग सेंटर आहे. त्यामुळे इथे कोणी शिकवतंय आणि कोणीतरी शिकतंय अशी रचनाच मुळात नाहीये. त्यामुळे हे लर्निंग सेंटर आहे, ही शाळा नाही. म्हणजे थोडक्यात शिकवणाराही इथे शिकत असतो. अगदी खरं, असं आपण म्हणू शकतो. अगदी खरं. वा, मुळातच कन्सेप्टच खूप छान आहे. तर आणि याचं नावही मला खूप आवडलं. तर हे नाव कसं काय सुचलं दादा? प्रक्रिया को लर्निंग स्पेस. तर इथं काय आहे तर को लर्निंग आहे. को लर्निंगची प्रक्रिया आहे ही. को लर्निंग म्हणजे कोणाचं को लर्निंग? तर मूल शिकताय, पालक शिकतायत, फॅसिलिटेटर शिकतायत, कोअर टीम शिकते, सर्व एकत्र येऊन शिकतायत अशी ही एक स्पेस आहे, अशी जागा आहे. त्यामुळे मुळापासून आपण हालत नाही या स्पेसमध्ये आणि जे व्हिजन ठेवलं आहे त्याप्रमाणेच काम होतं. त्यामुळे प्रक्रिया को लर्निंग स्पेस हे नाव. प्रक्रिया हे जे नाव आहे ह्याच्यातच प्रोसेस, आपण इंग्लिशमध्ये प्रोसेस म्हणतो. तर कुठलाही एंड रिझल्ट दाखवण्यापेक्षा की मी 10वी झालो, मी 12वी झालो, मी हे केलं, मी ते केलं, किंवा मला हे येतंय आता मला ते येतं असं दाखवण्यापेक्षा मी एका प्रक्रियेचा भाग आहे. ही सगळी शिक्षणाची प्रक्रिया जी निरंतर चालणारी असते आणि ही निरंतर चालू राहावी, त्यामुळे त्याचं नाव प्रक्रिया आहे. सो आपल्याकडे कुठल्याही गोष्टीची प्रोसेस लोक एन्जॉय नाही करत. इनपुट दिलं की आउटपुट काय, रिझल्ट काय, ह्याच्यावरती जास्त एकूण व्यवस्थेचा फोकस आहे शिक्षण व्यवस्थेचा. तर त्यापेक्षा आपण मुलांना ती प्रक्रियाच एन्जॉय करायला शिकूया आणि आपणही त्या प्रक्रियेचा भाग होऊया. आपणही शिकत राहूया, मुलंही शिकत राहतात आणि आपण खरंच सगळे आयुष्यभर शिकत असतो. त्यामुळे मुलांच्या मनामध्ये त्या प्रोसेसेस असाव्यात, ती प्रक्रियाही असावी आणि तीही एन्जॉय करता येते हे रुजावं, हा याच्या मागचा हेतू आहे. या प्रक्रियेची प्रक्रिया सुरू कशी झाली हे मला विचारायचं आहे. कारण पारंपरिक पद्धतीपेक्षा
ही एक वेगळ्या प्रकारचं लर्निंग सेंटर आहे असं मी म्हणू शकतो. ही शाळा नाही तर खरोखरीच लर्निंग सेंटर जसं ताई म्हणाली तसं ते आहे. पण मग ते सुरू कसं झालं? 1-2 टप्पे आहेत त्याच्यामध्ये खरं सांगायचं तर, की असं काम सुरू करणं असं कधीच नव्हतं विचारांमध्ये. पण असे काही अनुभव आले, अशा काही घटना घडल्या, असे काही इंट्युशन्स आले, असे काही संकेत आले ज्याच्यातून हे सुरू झालं, आपसूक सुरू झालं. म्हणजे आम्ही तरी असं समजतो की आमच्या माध्यमातून काहीतरी काम उभं राहतंय आणि आता या क्षणी हे थोपवलं तर हे चुकीचं आहे. मग त्याचे टप्पे असे आहेत की माझ्या मित्राच्या मुलाचा अनुभव आहे हा, की ज्यानं 12वीला 10वीला तो होता तेव्हा वडील त्याचे इंजिनिअरिंग कॉलेजला प्रिन्सिपल होते. आणि अशा वेळी आपण विचार करतो इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल, त्यांच्या मुलाचं 10वी, मग आता हे किती मदत करत असतील, किती गाईड करत असतील. निश्चितच. हां, तर सतत आम्ही सुरुवातीपासूनच अशा प्रकारच्याच वातावरणात होतो अल्टरनेटिव्ह स्कूलिंगच्या. त्यांचंही मूल, माझी मुलगी. तर त्यांचा मुलगा मोठ्या वर्गात होता, पहिला 10वीला अपियर झालेला मुलगा होता तो. मग सतत मी त्यांच्यासोबत कम्युनिकेट करायचो की कसं चाललंय त्याचं, मग हा 10वी कशी देतोय काय. तर त्यांना विचारलं तुम्ही आता मदत कराल ना त्याला व्यवस्थित. तर त्यांनी मी सुरुवातीला विचारलं त्याला की तुला माझी मदत हवी आहे का. आता लक्षात घ्या, प्रिन्सिपल व्यक्ती इंजिनिअरिंग कॉलेजचा आपल्या मुलाला म्हणतोय माझी मदत हवी आहे का विचारतोय तो. आणि मुलांनी सांगितलं की बाबा जेव्हा लागेल तेव्हा मी सांगतो. अरे वा. 10वीची परीक्षा सुरू झाली तेव्हा आमची भेट झाली. तेव्हा विचारलं तर तेव्हा त्यांना सांगितलं, मी विचारलं झाला का अभ्यास, कसं चाललंय त्याचं पेपर. तेव्हा परीक्षेच्या दिवशी बोर्डाच्या 2 तास हा बॅडमिंटन खेळायला जातोय, याचा अर्थ असा आहे की झालाय अभ्यास. वा. आणि त्या मुलाला 96% पडले. 11वी केली, 12वी केली. 12वी नंतर 1 वर्ष गॅप घेतला त्यानं सोलो ट्रॅव्हलिंगसाठी. आणि त्यानं भारतभर एकटा फिरला. त्याच्यामध्ये पण त्यांनी खूप गमती केल्या. ईस्ट इंडिया टू वेस्ट इंडिया लिफ्ट घेऊन काय फिरला. ऑरोविलेमध्ये गेला तो, तिथंही त्यानं खूप छान गोष्टी ब्लॉग लिहिला त्यानं याच्यावर. त्याच्यातलं एक वाक्य मला कायम लक्षात राहिलं म्हणजे हिअर आय केम टू नो डिफरन्स बिटवीन सॉलिट्यूड अँड लोनलीनेस. हे त्याचं वाक्य होतं. आणि हा मुलगा नंतर त्याला त्या प्रवासात लक्षात आलं की हॉटेल मॅनेजमेंट माझी पॅशन आहे. त्यानं मग एंट्रन्स दिली, भारतातल्या पहिल्या 5मध्ये आला तो. भारतातल्या प्रथित यश अशा संस्थेमध्ये त्यांना ॲडमिशन मिळाली त्याला. आणि त्याच्यानंतर 6-1 महिन्यानंतर वडिलांची भेट झाली. तर त्यांना विचारलं परत कसं चाललंय त्याचं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की थोडासा डिस्टर्ब आहे तो. आता मी एकदम सावध झालो, हा मुलगा डिस्टर्ब कसं काय असू शकतो, ज्यानं की स्वतःच्या सगळ्या श्रमाने सगळं आत्तापर्यंत केलेलं आहे, आणि हा डिस्टर्ब होण्याची कारणं काय असू शकतात. मग त्यांना असं शेअरिंग केलेलं वडिलांना की बाबा 2 कारणं आहेत. सगळ्यात पहिलं कारण आहे 6च महिने होत आहेत कॉलेज सुरू होऊन आणि मी सोडून सगळे मुलं व्यसनी आहेत. आता विचार करा, 12वी झालेले आणि पहिल्या 6 महिन्यातला काळ आहे हा. प्रश्न तो नाही आहे म्हणला. बरं, व्यसन कोणते बाबांनी विचारलं तर तो म्हणला सगळ्यात खालच्या दर्जाचं व्यसन दारू आहे. अरे बापरे. वरचे कोणते ते कृपया विचारू नका बाबा म्हटला. आणि दुसरं कारण, मला तरीही बाबा या पहिल्या कारणापेक्षा दुसऱ्या कारणानं जास्त त्रास होतोय. सगळ्यांचं हे करण्यामागचं कारण एकच आहे आणि समान आहे. कोणतं? आणि ते कारण आहे आईवडिलांचा राग. बापरे. आईवडिलांनी भरीस पाडलं करिअर करायला, आईवडिलांनी भरीस पाडलं एंट्रन्स द्यायला, आईवडिलांनी भरीस पाडलं या संस्थेमध्ये ॲडमिशन घ्यायला, आणि आता घेतली आहे, आता क्रॅक केलं आहे, आता सामाजिक स्तर वाढला आहे आमच्या आईवडिलांचा, आता आमच्या आयुष्याचं काय करायचं आहे ते आम्ही करू, आता कोणी बोलायचं नाही आम्हाला. आणि हे ऐकल्यानंतर मी खूपच आतनं हललो. त्याचं कारण हे होतं की आपण खूप चांगल्या संस्थेतील मुलांबद्दल बोलतोय, तरुण जे की सर्वच्या सर्व व्यसनी आहेत, आणि सगळ्यांचं कारण एकच आहे, आईवडिलांचा राग आहे. आणि पुढं चालून हे मुलं ती इंडस्ट्री लीड करणार आहे. मला सर्वात जास्त मी यामुळं हादरलो की हे मुलं वेगळ्या विश्वात आयुष्य जगतायत आणि आपण वेगळ्या विश्वात आहोत. आपल्याला गंध नाही आहे, आपल्याला अंदाज पण नाही आहे की त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे. आपण बनवलेल्या विश्वात आहोत जिथं आपण सर्व मस्त छान चाललंय असं समजतोय, आणि प्रत्यक्ष तरुणांच्या आयुष्यामध्ये असं काहीही चाललेलं नाही आहे.
आणि मग अशा वेळी मी परत त्या रात्री खोलवर विचार केला की काय कारणं आहेत असं या मुलांनी करण्यामागं आणि ते असे बनण्यामागं काय कारण आहेत. सगळ्यात सर्वप्रथम आत्ता ते आईवडिलांवर राग करतायत, पण त्यांच्यामध्ये ही धमक होती का की आईवडिलांना सांगण्याची की मला हे करिअर नाही करायचं आहे? का नव्हती? कारण पुढचा प्रश्न असला असता की मग काय करायचंय, आणि ते जे दुसरं काय करायचंय ते माहीतच नाही आहे आम्हाला, कारण त्याचा खोलवर विचार झालेला नाही. ती एक प्रकारची संकल्पना आहे स्वतःच्या आयुष्याबद्दलची की मी कसा व्यक्ती आहे, मला काय करायला आवडेल, आणि ही संकल्पना स्पष्ट करून जगण्याची सवयच नाही आहे कोणत्याच बाबतीत. जेव्हा मुलं अभ्यास करत होती, वेगवेगळे त्यांचे खरे जे विचार करण्याचे आणि स्वतःमध्ये विकास करण्याचे वय होतं, त्यावेळी ते पाठांतर करत होती, ते रॅट रेसमध्ये होते, ते त्यांना फक्त मार्क हवे होते त्या काळी, त्यामुळे ते विचारच नाही करू शकले की मला काय हवंय स्वतःला, आणि त्याचं उत्तर त्यांच्याकडनं होतं. मग त्यावेळी आम्ही ठरवलं की मी काय करू शकतो. त्या रात्री मी स्वतःसाठी एक कमिटमेंट केली की मी असे 25 मुलं नाही बनू देणार, मी 25 मुलांना स्वतःचा विचार करायला शिकवेन. आणि मग 25 मुलांसोबत काय काम करायचं, कसं करायचं, संकल्पना स्पष्ट करून देणं, मग मुलं कोणती असतील, हा सगळा विचार सुरू झाला आणि या प्रक्रिया सुरू झाली. किती छान. आम्ही वेगळे काही धाडसी निर्णय घेतले आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये, पण प्रत्येक वेळेला पालकांना ते जमेल असं नाही. तर काय करूया, तर आत्ताच्या शाळांमध्ये मुलं जात आहेत, आत्ता तिथे जिथे जात आहेत त्याला पूरक, शाळा पूरक असे काय काय उपक्रम आपल्याला मुलांसोबत करता येतील जेणेकरून मुलांचा विचार सुरू होईल. म्हणजे विचार करायला लावणं मुलांच्या मेंदूला हीच पहिली पायरी आहे. आणि त्यातनं पहिला 2018 मध्ये प्रक्रिया वाचन कट्टा हा उपक्रम सुरू झाला. ह्या उपक्रमामध्ये आम्ही मुलांसोबत फक्त आधी भाषिक विकासाचं काम करायला सुरुवात केली. वाचन कट्ट्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आम्ही मुलांना खूप वेगवेगळ्या गोष्टी वाचून दाखवायच्या, आणि नुसत्या वाचून दाखवायच्या नाही तर त्याच्यासोबत काही ऍक्टिव्हिटी, काही गेम्स, काही वेगवेगळे उपक्रम ज्यातनं मुलं नुसताच भाषिक विकास नाही तर त्यांचं निखळ मनोरंजन होईल. त्यांना कुठेही कळत नाही की त्यांचा भाषिक विकास होतोय आणि त्यांच्या भाषिक विकासासाठी काहीतरी जाणीवपूर्वक केलं जातंय. हे अजिबात न जाणवता वेगळ्या पद्धतीने खेळाच्या माध्यमातून जे मुलांना आवडतं त्या पद्धतीने कसं करता येईल ह्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला. आणि 2018 ते 2020 या कालावधीमध्ये हा उपक्रम इतका हिट गेला पुण्यामध्ये की, आणि याच्यातली मुख्य गोष्ट होती की मुलं आमच्यापर्यंत येत नव्हती, आम्ही मुलांपर्यंत जात होतो. आम्ही सोसायटीमध्ये जाऊ, आमचे ताई दादा मुलांना गोष्ट सांगतील, मुलांसोबत खेळ खेळतील, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतील, किंवा अगदी सांगायचं तर रेषांची जादू हे पुस्तक जर आम्ही वाचलं तर कागद क्रेयॉन घेऊन बसतील मुलं आणि फक्त रेषांचे चित्र काढतील. आजची थीम असेल रेषा, बाकी मुलांनी काही करायचं नाही. रेषा काढून मला काय काय चित्र करता येतील, परिसरामध्ये काय चित्र दिसतात ज्याच्यामध्ये रेषा आहेत हे बघणं, या सगळ्यात ना मेंदूला खूप काम मिळतं मुलांच्या. इथे कुठे रट्टा मार्क्स, स्पर्धा, अभ्यास असं काहीच नाही. स्वतः शोधणं हे नकळतपणे मुलांमध्ये सुरू होतं. आणि या पद्धतीने आम्ही लॉकडाऊनच्या आधी 2020 मार्च 2020 पर्यंत 13 सोसायट्यांमध्ये जाऊन काम करत होतो. किती छान. म्हणजे हा मुद्दाच मुळात ताई मला खूप आवडला की मुलांना विचार करायला लावणं, म्हणजे रॅट रेसमधनं थोडंसं बाजूला येऊन त्यांचे ते विचार करायला लागले पाहिजेत. आणि त्या दृष्टीने ही वाटचाल सुरू झाली. म्हणजे तोपर्यंत खरं तर को-लर्निंग सेंटर नव्हतं, ही सुरुवात वाचन कट्ट्याने झाली आहे प्रक्रियेची. मुग्धाताई, या वाचन कट्ट्याबाबत तू म्हटलीस, मग इथे मुलं वाचतात? नाही, मुलं नाही वाचत. मुलं नाही वाचत, कारण मुलांना ना हल्ली वाचन म्हणलं की अभ्यासाचं पुस्तक आणि त्याची एक भीती. सो इथे तासभर यायचंय तर ते फक्त निखळ मनोरंजनासाठी यायचं. अजिबात मुलांनी वाचावं असा आमचा आग्रह नाही. पण अनेकांना असं वाटतं की मुलांच्या वाचनाच्या स्पर्धा आहेत का, मग मुलं वाचतात का, तर आम्ही इथे अजिबात असं कुठलंही बंधन ठेवत नाही की मुलांनी वाचलं पाहिजे. एंड रिझल्ट कदाचित मुलं वाचतील, पण त्याची ॲश्युरिटी नाही, कारण ही प्रक्रिया आहे. पुन्हा तिथे रिझल्ट नाहीये कुठलाही. पण असं बऱ्याचदा होतं, अनुभव येतोय असा की मुलं स्वतःहून काही दिवसांनी म्हणतात, 1 वर्ष 1.5 वर्ष, प्रत्येकाला वेगळा कालावधी लागतो, तरी मला पण गोष्ट सांगायची. आमच्याकडे अट एकच आहे, गोष्ट वाचून सांगायची, गोष्ट पाठ करून यायची नाहीये, गोष्ट येऊन उभं राहून सांगायची नाहीये.
आम्ही जसा कट्टा घेतो तसा तू कट्टा घ्यायचायस, तशी तू गोष्ट सांगायचीस. त्या तयारीपर्यंत मूल येईपर्यंत आम्ही त्याची वाट बघतो. आणि इथे मुलांनी गोष्ट का नाही वाचायची, दादाताईंनी का वाचून दाखवायची, ह्याच्या मागे पण असा एक थॉट आहे की मुलांना ऐकण्याची सवय लावणं हा आत्ताच्या काळातला खूप महत्वाचा मुद्दा आहे. मुलं एका जागेवर बसून तासभर ऐकतायत कुणाला तरी, रेअरच पाहायला मिळतं. अगदी. आणि पालक तर ह्याच्यासाठीच खूप आनंदी असतात की एक तास का होईना मोबाईल पासून हे मूल दूर जातंय आणि काहीतरी त्याच्या मेंदूला काम मिळतंय, बरं कानावर पडतंय, बरं कानावर पडतंय. आणि हे करताना सुद्धा, गोष्टी निवडताना सुद्धा कुठेही बोधपर गोष्टी नाही आहेत. बर, कारण बोधपर गोष्ट घेतली ना की मुलं आम्हाला ऐकवायला सुरू करतात, हे आम्हाला शिकायला लावणार काहीतरी, आम्ही काहीतरी शिकावं म्हणून हे सगळं चाललंय. मुलांना खूप छान लागलं, मुलं खूप स्मार्ट आहेत. त्यामुळे इथे कुठेही शिकवायचंच नाही आपल्याला, मुलांनी शिकायचंय आणि मूल नकळत शिकणार आहे या सगळ्यात. त्यामुळे प्रक्रिया वाचन कट्ट्यामध्ये आम्ही मूल शिकेल कसं आपोआप, त्याला शिकायला आपोआप वाटावं म्हणून काय काय करता येईल, तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही इथे करतो. आणि इथे अजिबात बंधन नाहीये कुठल्याही एका भाषेचं. इथे मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत अशा सगळ्या भाषांचा वापर आम्ही करतो. मग हा प्रक्रिया वाचन कट्टा साधारण 2018 आपला सुरू झाला. आणि मग प्रक्रिया को लर्निंग सेंटर एक्झॅक्टली केव्हा सुरू झालं आपलं? मला वाटतं सचिन जास्त चांगलं सांगू शकतो. असं सुरू झालं आमचं शालेय पूरक उपक्रम होते सुरू, की ज्याच्यामध्ये आम्ही काय करत होतो, मी जो म्हटलं की 25 मुलांचं काहीतरी मी करणार आहे ज्यांना या पद्धतीचं आयुष्य नसेल त्यांचं. तर मुलं आहेत त्याच शाळेत जात आहेत, पालकांमध्येही काही बदल नाही आहेत, पण आम्ही असं ठरवलं की आपण काहीतरी असं त्यांच्यामध्ये इंड्यूस करायचं, असा काहीतरी अनुभव द्यायचा ज्याच्यातून की त्यांना कळेल की अरे संकल्पना स्पष्ट केली तर मला सोपं जात आहे. म्हणजे काय, तर आम्ही काय केलं, पहिले गणिताचा उपक्रम सुरू केला, गणित संकल्पना म्हणून. आणि त्याच्यामध्ये मुलांना आम्ही 9वी 10वी पर्यंतच्या 8-10 कन्सेप्ट बाजूला काढल्या, संकल्पना, आणि त्यांची क्लॅरिटी द्यायला सुरू केलं त्या मुलांना. आता लॉकडाऊनमध्ये हे काम ऑनलाईन पण झालं आमचं. आणि मग वेगवेगळ्या वस्तूच्या माध्यमातून, साधनांच्या माध्यमातून त्यांना घरच्या ज्या वस्तू आहेत त्या वापरायला लावून आम्ही हे अनुभव दिले. आता याचा परिणाम असा होत गेला की एखादी गोष्ट मला कन्सेप्च्युअली कळली, संकल्पना पूर्ण कळली, आणि तोच टॉपिक जर परीक्षेत आला तर त्या मुलांच्या लक्षात यायला लागलं की अरे मला काही वाचावं लागलं नाही, पाठ नाही करायला लागलं, मी सरळ लिहू शकलो तिथं माझ्या भाषेत. आणि हा अनुभव आल्यानंतर जेव्हा दुसरा नवीन टॉपिक ते मूल स्वतः अभ्यास करत होतं, तेव्हा त्याला असं वाटायला लागलं की अरे मी जरा एक कन्सेप्ट क्लिअर करून बघतो, म्हणजे माझं काम सोपं होईल परीक्षेमध्ये, मला डायरेक्ट लिहिता येईल. आणि अशा पद्धतीनं हे काम सुरू झालं, ज्याच्यामध्ये बदल दिसायला लागले. पण त्याच्यामध्ये असंही लक्षात आलं, जे मोठी मुलं आहेत 8वी 9वीचे, तर त्यांच्यामध्ये थोडी रिजिडिटी वाटली की अरे वेगळ्या पद्धतीनं काय शिकायचं, येतं ना मला, हे लिहू शकतो ना हे मी, मग आता वेगळा अनुभव प्रत्यक्ष कृती करून वगैरे नको. आणि तेच 5वी 6वीचे मुलं, दादा सांग कोणती वस्तू घेऊ, फ्लेक्सिबल होती एवढीच का, म्हणजे त्यांच्यामध्ये ती एनर्जी दिसत होती, एन्थुझियाझम दिसत होता. आम्ही म्हणलं चला अजून खाली येऊया. मग असं करत करत आम्ही अगदी बालवाडीपासूनच्या मुलांसोबत शालेय पूरक काम करत होतो. सो थोडक्यात याची देखील तुमचीही एक प्रक्रियाच घडली तिथपर्यंत पोहोचायचं, येणारी अडचण आणि त्याला उत्तर म्हणून एक उपक्रम, असं करत करत ते सुरू झालं. मग एक वेळ अशी आली की या उपक्रमामध्ये सहभागी झालेले जे मुलं आहेत त्यांचे पालक सतत आमच्या मागं असायचे की अरे तुम्ही पूर्ण जबाबदारी घ्या ना आमच्या मुलांची, तुम्ही इथं वेगळ्या पद्धतीनं काम करताय पण त्यांना परत तिकडच पाठवावं लागतंय आम्हाला, बरोबर, तुम्ही नुसती जाणीव निर्माण करून जबाबदारी घेत नाहीयेत, असं करताय. हे सतत चालू होतं. आणि 1 मे 2022 साली साधनेतनं उठलो आणि मला असे संकेत आले की काम सुरू कर म्हणून, अल्टरनेटिव्ह शिक्षणाचं, मुलांच्या लर्निंग सेंटरचं काम सुरू कर. आणि त्या दिवशी दुपारी मुग्धाला 2 फोन आले. आणि माझ्या मुलालाही तेव्हा मी कधी शाळेत पाठवत नव्हते, लॉकडाऊनमुळे तो घरीच होता आणि त्याच्यानंतर त्याची शाळा बंदच झाली होती. तशी बालवाडीपर्यंतच तो, पहिलीपर्यंतच तो पण अल्टरनेटिव्ह लर्निंग सेंटरलाच होता. त्याच्यानंतर त्याची शाळा बंद झाली 2 वर्ष.
आणि मग मला माझ्या 2 पालकांचे फोन आले ओळखीतल्या की तू तुझ्या मुलाचं काय करणार आहेस. तर मी म्हटलं काय आता तरी चांगलं चालू आहे, काही त्याच्यामुळे काही प्रश्न नाहीये. तर म्हणाले आम्हाला पण आमच्या मुलांना काही शाळेत पाठवायचं नाहीये आणि तू तुझ्या मुलाचं जे करशील ते आमच्या 2 मुलांचं कर. आमची पूर्ण तयारी आहे आणि आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तुमच्या घरात तुम्ही जे करणार त्याच्यात ते पोरं सहभागी होतील. आम्हालाही वाटलं की चला आपल्याला एक गट हवा आपल्या मुलाचा सुद्धा काम करायला. आणि लिटरली 1 तारखेला ह्याने असं म्हणलं की मला साधनेतनं उठल्यावर असं वाटलं. 7 तारखेला आम्हाला ही जागा मिळाली. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग. जिथे ही आमची इच्छाच नाहीये, मुळात कोणीतरी एनर्जी आमच्यासाठी आम्हाला माध्यम म्हणून निवडतीये हेच आम्हाला वाटत होतं. आणि लिटरली 1 मेला आम्ही ठरवलं आणि 5 जून 2022 प्रक्रिया कोलर्निंग स्पेस जन्माला आलं. आपण प्रक्रिया सुरू तर केली, पण आता ही शिक्षणाची थोडीशी वेगळी पद्धत आहे. म्हणजे पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीत आपण इथे लर्निंग मिळतं. पण आपल्यापैकी अनेकांचं, जवळजवळ सगळ्यांचंच, तुमच्या दोघांचं असेल, माझं असेल, हे पारंपरिक पद्धतीत आपण शिकलो आहे. बरोबर. आणि जी मुलं आहेत त्यांचे पालकही त्याच पद्धतीत शिकले आहेत. त्यामुळे ॲज अ पॅरेंट म्हणून त्यांच्या मनात अनेकदा हा प्रश्न असतो की हा मुलगा इथे कसा काय मॅनेज होईल, आणि तो एक जो सेल्फ डाऊट असतो पालकांच्या मनातला, तो तुम्ही कसा दूर करता? सर्वप्रथम ना इथं काम करताना आम्ही हे बघतो की पालकांचे खरंच विचार काय आहेत, शिक्षणाकडं बघण्याचा दृष्टिकोन काय आहे त्याचा. बरोबर. की कळीचा मुद्दा हा आहे की का घेतो आपण शिक्षण. मुलांना विचारलं ह्या वर्गामध्ये तू परीक्षा आता 10वीची तर का देतोयस, तर मुलांना स्वतःचा शोध घेता आला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय करतो, बाहेर खूप शोध घेत असतो करिअर्स वगैरे, पण मी कसा आहे याचा कोणी विचार करत नाही, स्वतःची जाणीव निर्माण होत नाही. आणि याच्यावर आम्ही खूप काम करतो. आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळे अनुभव देतो. गटकार्य असतं, सहकार्य असतं, स्वकार्य असतं. बऱ्याच वेळा असं होतं की माझं झालं म्हणजे झालं असं नाही. तर इथं आमचं पहिल्यापासून, म्हणजे एक उदाहरण सांगतो की सुरुवातीच्याच आठवड्यात मी एक गणित करत होतो सोबत. दादा माझं झालं. मी म्हटलं नाही झालं तुझं. तर मुलगा अरे दादा झालंय उत्तर, मी चेक करू का परत. म्हटलं हो चेक कर. परत म्हणलं अरे दादा खरंच झालंय माझं उत्तर, क्रॉस चेक केलं मी, उत्तर बरोबर आलंय. मी म्हणलं नाही झालं. आता तूच सांग दादा का नाही झालं ते. म्हणलं हाच प्रश्न अपेक्षित होता मला. आता आठव मी काय सूचना दिली होती तुला. म्हणलं दादा तू 2 गट केले होतेस आणि तू सांगितलेलंस की गटाचं झालं की सांगा. मग हे बोलतानाच त्याला वीज चमकली डोक्यात, अरे गटाचं नाही झालंय. म्हणलं मग मी का नाही झालं म्हणतोय. दादा माझं झालंय पण गटाचं नाही झालं. मग मी विचारलं आता काय करणं अपेक्षित आहे तू. त्याचंच उत्तर आलं, माझ्या गटातील ज्यांना अडचण आहे त्यांना मी मदत करणं अपेक्षित आहे आता. बऱ्याच वेळा हेच होतं की आपण सतत भाषण देत असतो, सतत सुविचार मांडत असतो, पण त्यांना उमजणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे आम्ही खूप पाळतो इथं. निर्णय क्षमता ही सुवाचा शोध घेतल्याने असेल किंवा अजून कुठल्या पद्धतीत असेल, ही जास्त चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकते प्रक्रियेतून गेल्यावर असं वाटतं. नुसतं निर्णय घेणं, निर्णय घेण्याची क्षमता असणं आणि निर्णयाची जबाबदारी घेता येणं, खूप महत्वाच्या गोष्टी. आणि 2 वेगळ्या गोष्टी की मी एखादा निर्णय घेतलाय, त्या निर्णयाची जबाबदारी घेतलीये आणि त्या जबाबदारीतून मला जे काही यश अपयश, जो काही परिणाम माझ्या वाट्याला येणार आहे तो मला कसा घेता येईल, त्या भावना मला कशा हाताळता येतील, ह्या सगळ्यांसाठी इथे खूप वेगवेगळ्या प्रोसेसेस चालतात. ताईंनी आत्ता सांगितलं की वेगवेगळ्या प्रोसेसेसमधून इथे मुलं जातात. तर मला फार गंमत वाटली जेव्हा मी शाळेला इथे व्हिजिट केली. मी बघत होतो, मुलांसोबत मी होतो थोडा वेळ, तेव्हा एकही मुलाकडे युनिफॉर्म नव्हता. इथे बेंच नाही आहे. बरं जे शिकवणारे आहेत, फॅसिलिटेटर जे आहेत, ते समोर बसून शिकवत आहेत असंही नाही आहे, ते मुलांच्या मध्ये बसून शिकवतात. बरं त्याच्याकडे मुलाची पाठही असते तरीही तो शिकत असतो. तर मला एकूणच या सगळ्याच प्रकारची खूप गंमत वाटली. आणि जाणून घ्यायची उत्सुकता ही आहे की प्रक्रियेमध्ये मुलाचा दिवस कसा असतो, मुलाचा मुलीचा. सुरुवातीला मुलं येतात, आल्या सर्वप्रथम मुलं वॉर्मअप करतात. मग वॉर्मअप करतात, दम लागेपर्यंत तो वॉर्मअप असतो, घाम निघेपर्यंत वॉर्मअप असतो. तो
वार्मअप केल्यानंतर ते एक्झरसाइज करतात, मग सपाट्या मारतात किंवा सूर्यनमस्कार मारतात. त्याच्यानंतर मुलं रिलॅक्स होऊन आधी प्राणायाम करतात आणि मग मेडिटेशन करतात. तर ते पण कंडक्ट मुलंच करतात. म्हणजे त्या पहिल्या पाऊण तासामध्ये कोणताही फॅसिलिटेटर मुलांसोबत नसतो. त्यांचा एक लीडर जर आठवड्याला बदलतो. आधी जुनी मुलं असतात, हळूहळू नवीन मुलांना ते स्वतःहून इन करतात. म्हणजे इथं आमच्या सूचना नसतात, ते पूर्ण त्यांचा वेळ असतो तो, आणि त्याच्यात खूप सुंदर एकाग्रतेनं हे सर्व कामं ती मुलं करतात. हा सुरुवातीचा टप्पा असतो. साधारण 9:45 मुलं ब्रेकफास्टला बसतात. प्रार्थना म्हणून आम्ही ब्रेकफास्टला बसतो. नाश्ता झाला की मग एक फॅसिलिटेटर कोणीतरी त्यांच्यासोबत काम करायला येतो. तो प्रत्येक फॅसिलिटेटर याच पद्धतीने काम करणारा आहे. म्हणजे फॅसिलिटेटरची काय म्हणूया पात्रता किंवा एलिजिबिलिटी आम्ही कशी ठरवतो किंवा काय, तर जो व्यक्ती स्वतःच्या पॅशनमध्ये काम करतो तो व्यक्ती इथे येऊन मुलांसोबत काम करतो. आणि त्याच्यातही हा भाव खूप असतो. म्हणजे मुख्यत्वे सचिनचा हा अट्टहास असतो की असा फॅसिलिटेटर हवाय की ज्याला अजिबात अहंकार नाही. ही गोष्ट खूप महत्वाची असते जेव्हा मुलांसोबत आपण काम करतो. आणि मुलं फक्त विषय शिकत नसतात, मुलं तो व्यक्ती शिकत असतात. मुलं त्या व्यक्तीकडे बघून अनेक गोष्टी शिकत असतात. बरोबर. त्यामुळे एक वेळ त्या व्यक्तीला खूप ज्ञान नसेल तर चालेल, तो पण शिकण्याच्या झोन मध्ये असेल तर ते उत्तमच. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, तो शिकण्याच्या झोन मध्ये आहे का आणि तो त्याच्या पॅशन मध्ये काम करतोय का. मुलांसोबत काम लगेच सुरू होत नाही. म्हणजे एखादं मूल नवीन आलंय नाही तर अक्षरशः 1 वर्ष त्या मुलाला दिलं जातं आतून शांत होण्यासाठी. बापरे. त्या 1 वर्षात आम्ही त्या मुलाला इव्हॅल्युएट करत नाही, त्याला काय येतंय काय नाही, आलंच पाहिजे का नाही येत, त्याचे प्रश्न काय, त्याच्या अडचणी काय नाही. त्याला वेळ देतो. जिथं जिथं त्याला सामावून घ्यावंसं वाटतं, त्याला स्वतःहून जावंसं वाटतं, तिथं त्याला ओपन असतं. जिथं त्याला वाटतं की नको हे नाही झेपत आहे, तेवढा वेळ दिला जातो. आणि काय केलं जातं तर सगळ्यात महत्त्वाचं नातं निर्माण केलं जातं. किती छान की त्या मुलासोबत फॅसिलिटेटरचं नातं, त्या मुलासोबत कोर टीमचं नातं, त्या मुलासोबत इतर मुलांचं नातं, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या मुलाचं स्वतःसोबतचं नातं निर्माण होणं. आणि मग तिथून पुढं आपसूक त्याचा प्रवास सुरू होतो. कधी सुरू होतो हे आमच्याही लक्षात येत नाही. आणि मग त्यांच्याकडूनच डिमांड येते की अरे आता दादा अजून डिफिकल्ट लेवल दे ना, अजून काहीतरी असं करू ना, हे आता येत आहे मला, अरे असं तिकडून येतं. आणि मग खऱ्या अर्थानं प्रवास सुरू होतो प्रक्रियेत. करेक्ट आहे. मगाशी सुद्धा मी खाली मुलांबरोबर होतो तेव्हा एकाला खूप पटापट सगळ्याची उत्तरं येत होती. त्यामुळे तो असं होतं की मला अजून काहीतरी नवीन दे, मला अवघड दे. त्यामुळे स्वतःहून चॅलेंज घेण्याची जी गंमत आहे ती या वयापासूनच शिकतायत. ही खरंच खूप कमाल आहे. इथे सगळी मुलं ही जे शिकवत आहेत त्यांना दादा किंवा ताई असं म्हणतात मी पाहिलं आता. तर तसं म्हणण्यामागचं काही स्पेसिफिक कारण आहेच आहे ना. दादा ताई म्हणण्यामध्ये जी इतकी जवळीकता आहे, सर बाई असं न म्हणता. आणि पुन्हा म्हटलं तसं की आम्ही सगळे शिकतोच आहोत. आम्ही पण लर्निंग झोन मध्ये आम्ही त्यांच्यासारखेच आहोत इथे. अच्छा, म्हणजे तुम्ही सुद्धा सर मॅडम नाही आहात? नाही. आम्हाला काहीतरी ज्ञान आहे आणि आम्ही त्यांना काहीतरी शिकवतोय, हा भावच आमच्या इथे नसल्यामुळे. आणि आम्ही पण तितकी मोकळीक घेतो ना. बरं असतं ते. उगीच काहीतरी प्रश्न विचारला आपल्याला आला नाही तर याचा ताण खूप येतो जेव्हा आपण सरबाई होतो तेव्हा. त्यापेक्षा मी दादा ताई आहे, तुझ्यापेक्षा फक्त 4 वर्ष 5 वर्ष 15 वर्ष आधी जन्माला आले म्हणून मी काहीतरी मोठी आहे, इतकंच त्याच्या मागचं. आणि मला तुझी जबाबदारी घेता येते, तुला अजून तुझी जबाबदारी घ्यायची, शिकायचंय, तर आम्ही तुला मदत करतो आहोत शिकायला. इतकं साधं त्याच्या मागचं कारण आहे. आपण इतकं या ताईदादांविषयी फॅसिलिटेटर्स विषयी बोलतोय, पण मला आता खरं तर यांच्या कुठल्या तरी फॅसिलिटेटरला भेटायची खूप इच्छा झाली आहे. तर कुठले तरी ताईदादा मला भेटू शकतील का ज्यांच्याशी मी बोलू शकेल? हो, का नाही. मग त्यांना आता आपण भेटूया. चालेल. 2 फॅसिलिटेटर्स आपल्या सोबत आहेत, अश्विनीताई आणि मिलिंद दादा. मला तुम्हाला विचारावं असं वाटतंय की एकूणच तुमचा या प्रक्रियेमधला अनुभव कसा आहे आणि प्रक्रियेपर्यंतची पोहोचण्याची तुमची प्रक्रिया कशी होती? साधारण म्हणजे मी बेसिकली ॲक्टर आहे, मला नाटक करायला आवडतं. मी ललित कला केंद्र पुणे विद्यापीठात माझं MA डिग्री कंप्लीट केली. त्याच्यानंतर गोष्टरंग नावाची एक मी फेलोशिप केली, ज्याच्यात आम्ही आदिवासी मुलांना नाटक सादर करून दाखवायचो आणि गोष्टीचं म्हणजे नाटकात रूपांतर. आणि मग त्याच्यानंतर मी जेव्हा पुण्यात आले
त्या प्रक्रिया वाचन कट्टा असं मुग्धा नलावडे मग ताईशी माझी भेट झाली आणि साधारण 4 वर्षापूर्वी मी तिच्यासोबत, आता 4 वर्ष झाली मी तिच्यासोबत काम करते आणि मग सोसायटीमध्ये जाऊन गोष्ट मुलांना वाचून दाखवायची. आणि साधारण आता प्रक्रिया मला, माझं हे 2रं वर्ष आहे, मी प्रक्रिया कोलर्निंग स्पेसमध्ये मी काम करते. आणि मला इथे यायचं कारण म्हणजे तेच की इथे शिक्षक नाहीये आणि ही टिपिकल शाळा नाहीये, म्हणून माझं मन इथे रमतं. मगाशी मी बघितलं की मुलांना मिलिंददादा ज्या पद्धतीत शिकवतो, गंमत आहे, मिलिंददादाकडून कधीतरी शिकून बघा, मजा येईल. तर तुझ्यासाठी हाच प्रश्न की प्रक्रियेशी कसा तू जोडला गेलास आणि इथपर्यंतचा प्रवास तुझा कसा होता? तर मी आधी एक वेगळ्या शाळेत शिकवत होतो, तेव्हा सचिन दादा ही वॉज अ पेरेंट देअर, म्हणजे हिज चिल्ड्रन वर स्टडिंग देअर. अच्छा. तर एका हे ॲन्युअल फंक्शन जे असते जिथं आम्ही हे करतो की आम्ही कसं शिकवतो हे दाखवायचं असते लोकांना. तर त्यावेळेला मला माझी आणि सचिन दादाची भेट झाली. आणि तेव्हा आम्ही दोघे बोललो की कॉन्सेप्ट मुलांना असं जे कन्व्हेन्शनल स्कूलमध्ये शिकवतात की आज आपण ॲडिशन शिकूया, आज आपण सबट्रॅक्शन शिकूया, असं जे सुरू होतं आहे त्याच्याऐवजी काहीतरी एक रिअल लाईफ सीन घ्यायचं, रिअल लाईफ सिच्युएशन घ्यायचं आणि त्याच्यामधनं त्या मुलांना हळूहळू पुढे पुढे नेत शेवटी त्यांना कळतंय की आपण हे काहीतरी शिकलो आज. वा. तर हे शिकूया म्हणून असं नाही सुरू होत, काहीतरी एक सिच्युएशन डिस्कस करून मग त्याच्यातनं त्यांना कळते की आज आपण हे कॉन्सेप्ट शिकलो. म्हणजे थोडक्यात काहीतरी प्रक्रिया करूया. हो. आणि मग तिकडनंच सुरू होते, प्रक्रियापासूनच सुरू होते आणि नंतर त्यांना कळते की कॉन्सेप्ट शिकलो. वा. थँक्यू. थँक्स. ताई, दादा, आता रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत. ताई, पहिला प्रश्न तुझ्यासाठी. प्रक्रिया कोलर्निंग स्पेस कधी सुरू झालं? 5 जून 2022. प्रक्रियामधला पहिला मुलगा आठवतो का? हो. त्याचं नाव काय? अन्वय. पटसंख्या किती? 35. इथे शिकणाऱ्या मुलाला करिअर बद्दल वयाच्या कितव्या वर्षी क्लॅरिटी येते? साधारण 14व्या वर्षी. अरे वा. इथे वार्षिक परीक्षा असते का? नाही, इथे कुठलीच परीक्षा नसते. प्रक्रिया कोलर्निंग स्पेसचे इतर उपक्रम कोणते? प्रक्रिया वाचन कट्टा, नंतर आम्ही 2 इव्हेंट्स करतो. पहिला म्हणजे वाचन प्रेरणा दिन आणि दुसरा म्हणजे राष्ट्रीय गणित दिन. तर याच्यामध्ये तुम्ही सर्व पालक मुलं सहभागी होऊ शकता. वा. आता दोघांसाठी एक कॉमन प्रश्न आहे, प्रश्नही तसाच आहे. पारंपरिक पद्धतीत शिक्षण घेणारी मुलं आणि प्रक्रिया कोलर्निंग स्पेसमध्ये शिक्षण घेणारी मुलं यांच्यातल्या 3 कॉमन गोष्टी कोणत्या? सर्वच मुलांना दंगा मस्ती मजा करायला खूप आवडते. मला वाटतंय लेखनाचा कंटाळा, आळस आणि खाण्याची नाटकं. वा वा. तुझी मुलगी दादा, ताई, शाल्मली, तर तिचं शिक्षण हे कशा पद्धतीत झालं? शाल्मली 5वीच्या वयापर्यंत अशाच एका अल्टरनेटिव्ह लर्निंग सेंटरमध्ये होती. बरं. 5वीच्या वयाला तिला तिथं पण स्वतःसाठी वेळ कमी पडू लागला आणि तिनं आम्हाला असं म्हटलं की मला इथं पण नको, मला अजून मोकळं हवं आहे, मला अजून स्वतःसाठी खूप वेळ हवा आहे, इथं माझा वेळ वाया जातोय काही बाबतीत, तर काय आपल्याकडे पर्याय आहेत. मग आम्ही त्या दिवशी गप्पा मारल्या की काय काय करू शकतो आणि असं लक्षात आलं की होम स्कूलिंग हा एकच पर्याय आहे सध्या. होम स्कूलिंगला आम्ही होम लर्निंग म्हणतो, आता त्याच्यामध्ये कन्वर्ट केलं की होम स्कूलिंगमध्ये काय होतं की परत शिक्षकांची जागा आईवडील घेतात, शाळेची जागा घर घेते आणि ते सिलेबस फॉलो केला जातो आणि त्याच पद्धतीचं शिक्षण होतं. पण होम लर्निंगमध्ये मुलंच ठरवतं की मला काय शिकायचं आहे, किती दिवस शिकायचं आहे, कसं शिकायचं आहे, काय अनुभव घ्यायचे, मला बाहेर जाऊन शिकायचं आहे का प्रत्यक्ष व्हिजिट द्यायची आहे का घरात करायचं आहे, असं स्वातंत्र्य असतं. मग अशा पद्धतीचा अनुभव शाल्मलीच्या बाबतीत तुला आला? हो. साधारण 8वीच्या वयाची असताना तिला असं वाटलं की आता आपल्याला 10वी द्यायला पाहिजे आणि ती सचिनला म्हणले की, म्हणजे आमच्या दोघांना म्हणले की मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि मला 10वी द्यावी लागेल. तर आम्ही तिला प्रश्न विचारला की का द्यावी लागेल. तर तिने घरी बसून शिकताना काय केलं की तिला खूप पूर्वीपासूनच आम्हाला जाणवत गेलं होते की तिला निसर्गमध्ये खूप इंटरेस्ट आहे. बरं. तिची पहिली डिमांड होती की आपण वारजाच्या पुलावर जाऊन नदी स्वच्छतेचं काम करूया. तर ॲज अ पालक पुन्हा मला असं झालं की आपण दोघींनी जायचं पुलावरती जाऊन नदीची स्वच्छता करायची खाली उतरून, त्याने काय साध्य होणार आहे. कारण पालक म्हणून तुम्हाला कुठे नाही म्हटलं तरी मुलांच्या सोबत इतकं जाता येत नाही, कारण आपल्याला खूप जास्त कंडिशनिंग झालेल्या असतात अनेक गोष्टींच्या.
आणि आपण पालक म्हणून मुलांना इतके शुद्ध प्युअर नसतो खरं तर मग मी तिला विचारायला सुरुवात केली. मग मी तिला जरा बाउंड्रीज घालायला सुरुवात केली की ज्या दिवशी तू सकाळी लवकर उठशील ना, तू 6 वाजता उठशील आणि मला उठवशील आणि म्हणशील आपण नदीवर जाऊया. म्हणजे मी माझा स्मार्टली पालकत्व करायला लागले तिच्यासोबत की बघूया म्हणजे आपण दोघींनीच असा कचरा उचलला तर काय होणार आहे. तर आपण काहीतरी तिथे जागरूकता केली पाहिजे. अजून 100 लोकांना कळलं पाहिजे. आपण 2 तास उभं राहू, कचरा गोळा करून परत येऊ, नंतर काय करायचं, नंतर लोक कचरा टाकतात, मग आपण दिवसभर तेच करायचं. अशा युक्त्या क्लुप्त्या आणि असे प्रश्न मी तिला करायला लागले जेणेकरून मला थोडंसं श्वास घ्यायला लागलं की आता हे कसं, हिची डिमांड कशी पूर्ण करूया आणि काय करूया याच्यासाठी मला वेळ मिळेल. आणि त्याच्या दरम्यान मला एक आठवडाभरच त्याच्यामध्ये गेला असेल आणि मला जीवित नदीची फेसबुकवरती पोस्ट मिळाली की अशा पद्धतीचं जीवित नदीचं काम इथे सुरू होतं विठ्ठलवाडीच्या नदी किनाऱ्यावरती. आणि मला हुश्य झालं की चला एक गट मिळालाय तुम्हाला काहीतरी काम करायला आणि आपण हिला तिथे घेऊन जाऊ. आणि मग आम्ही तिथे तिला घेऊन जायला लागलो 8 दिवसाला. आणि तिथे हळूहळू तिच्या निसर्गाच्या आवडीचे जे काही प्रश्न आहेत ते यायला लागले. आणि मग तिने हळूहळू खूप वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या. म्हणजे वेगवेगळे कोर्सेस केले त्यातले, वेगवेगळ्या अभ्यास पद्धती अभ्यासल्या. आणि मग तिला एका दिवशी असं लक्षात आलं की खूपच अशा गोष्टी आहेत निसर्गामध्ये जिथे काम करायला स्कोप आहे. म्हणजे मातीचं कन्झर्वेशन पण करायचं, सॉइल कन्झर्वेशन पण आहे, वॉटर कन्झर्वेशन पण आहे, प्लास्टिक रिसायकल पण आहे. सो निसर्गामध्ये पण इतक्या ब्रांचेस झाल्यात आता की कुठे काम करायचं हे मला कळत नाहीये. आणि मग तिथे वाईल्ड लाईफचा पण अनुभव घेतला. आणि मग तिला असं वाटलं की नाही तिला जास्त वाईल्ड लाईफ मध्ये काम करायला आवडतं. आणि मग तिने तो सगळा पाथ सर्च केला. आणि याच्यासोबत मग ती म्हणली की मला 10वी द्यावी लागेल. आणि आमचा प्रश्न होता का नाही दिलं तरी तू इतकं छान आयुष्य जगते की तुझं काय अडणार नाहीये. तर ती म्हणली हे बघ मला PG कुठं करायचं आहे ह्याची क्लॅरिटी तिला होती. त्या PGचे किती रिसर्च पेपर डिग्रीमध्ये कोणत्या विषयाचे पब्लिश झाले, तर किती जणांना फेलोशिप असते. आणि आम्ही विचार करत होतो हिला फेलोशिपचा अर्थ माहिती आहे, रिसर्च पेपरचा अर्थ माहिती आहे. तर हे कधी होतं तर अर्ज होते असते माणसाला, ती निर्माण झाली की मग त्याला या गोष्टी कळतात. मग 12वीची कट ऑफ लाईन काय असते, मला डिग्री कोणत्या कॉलेजमध्ये चांगली करता येईल, मग तिला तेव्हा 8वीच्या वयाला 12वीचे मार्क किती लागतील त्या कॉलेजसाठी ते माहीत होते. आणि मग आम्हाला प्रश्न विचारला तिनं 12वीला एवढे मार्क हवे असतील तर 10वी किती छान अभ्यास करून द्यावी लागेल, विचार करा म्हणे. तर ते मला करायचं. खरंच आम्हाला असं तेव्हाच जाणवलं की या पद्धतीच्या प्रोसेसच्या तिच्यासोबत आम्ही केल्या किंवा ती ज्या ज्या संस्थांसोबत जोडली गेली होती तर त्या सगळ्या संस्था आणि त्या प्रोसेसेस इथे पण आपण मुलांसोबत करूया जेणेकरून आम्हाला जो अनुभव तिच्या बाबतीत आला तो इतर मुलांच्या बाबतीतही येऊ शकतो. म्हणजे तोच ठोकताळा आम्ही सगळीकडे लावत नाही, पण तरीही स्वतःचा शोध घेण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याचा अंदाज आम्हाला येत गेला. आणि त्याच्यासोबत आम्ही आमचाही शोध घेतला. आणि आम्ही फार तज्ज्ञ वगैरे असं काय नव्हतं, फक्त त्या प्रवाहात मुलाला सोबत करता येणं याची मात्र आमची क्षमता विकसित झाली की स्वतःचा शोध घ्यायला मुलामध्ये ती पात्रता निर्माण करणे. किती छान. म्हणजे त्या प्रक्रियेत साथ करणं इतकंच गरजेचं असतं. मुलाच्या सोबत तुम्ही असणं, पालक म्हणून उभं राहणं, तुला काय हवंय, तू योग्य मार्गाने जातेस तर आम्ही तुझ्या सोबत या गोष्टी करायला तयार आहोत. तर या पद्धतीच्या आणि मुलालाही ती क्लॅरिटी येत जाते की आपल्याला काय करायचंय. बऱ्याचदा मुलं करून बघतात की काय नाही करायचंय, त्याच्यासाठी पण मुलं अनुभव घेतात. त्या सगळ्या अनुभवांसोबत आपण असलं पाहिजे, इतकंच आम्ही केलं तिच्यासाठी. खूपच छान आहे हे सगळं. म्हणजे मुळातच स्वतःचा शोध घेणं हे अगदी बालवयापासून जे रुजवणं चालू आहे प्रक्रिया कोर लर्निंग स्पेसमध्ये, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ह्याला प्रक्रिया हे नाव खरोखरीच सार्थ ठरतं. याचं कारण असं की स्वतःचा शोध जेव्हा आपण म्हणतो की स्वतःकडे बघणं आहे, ही प्रक्रियाच आहे. आणि मी तर असं म्हणेन की ही न संपणारी प्रक्रिया आहे. जेवढं आपण शोधत राहू तेवढे आपले नवीन पैलू आपल्याला मिळत राहतात. आणि आपलीच एक निर्णय घेण्याची क्षमता असेल किंवा आपल्याला काय करायचं आहे याची लवकरात लवकर क्लॅरिटी मिळवून देण्यासाठी हा जो तुम्हा दोघांचा प्रयत्न चालू आहे त्याच्यासाठी खरोखरीच खूप मनापासून खूप छान वाटतंय. हा तुमचा जो उपक्रम आहे हा असाच खूप उत्तमरित्या पुढे चालत राहो याच्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आमच्या टीमकडून. आणि एकच प्रश्न आता राहतो तो म्हणजे इतकं आपलं मुळात चॅनल जे आहे त्याचं नावच आहे पॉझिटिव्ह.
किंवा पॉझिटिव्ह टी असं आपण त्याला म्हणतो, ज्याच्यातनं आपण स्टोरी टेलिंग करतो. आणि हा जो आपला सेक्शन आहे तो स्पेसिफिकली आहे पॉझिटिव्ह करण्याचा, अर्थात गप्पा मारण्याचा. तर इतकी सकारात्मक माणसं माझ्यासोबत आहेत, तर मला तुम्हालाच विचारावं वाटतं की आमच्या प्रेक्षकांना तुम्ही एक काय सकारात्मक संदेश द्याल? मला असं वाटतं सर्व पालकांना की एक वयाचे टप्पे असतात, लग्नानंतर मग मूल होतं आणि मूल शाळेत जायला लागतं, वेगवेगळे अनुभव घ्यायला लागतं आणि नेमकं त्याच टप्प्यावर करिअरचं फार ताण असतो पालकांना. मग आई पण जॉब करायला लागते, कुठंतरी घर बघितलं जातं, मग इन्स्टॉलमेंट सुरू होतात आणि या सर्वांमध्ये बऱ्यापैकी मूल 10 वर्षाचं होऊस्तोवर खूप कमी वेळ दिला जातो मुलाला. आणि नेमकं त्या पहिले 10 वर्षच त्या मुलाला आई वडिलांचा प्रत्यक्ष सहवास हवा असतो आणि तो सहवास एकदा 10 वर्षापर्यंत आपण दिला की मग हळूहळू ते मोकळं व्हायला लागतं, ते ॲडोलसंटकडे जायला लागतं. त्यावेळी त्याला स्पेस हवी असते आणि नेमकं होतं उलटं, त्यावेळी करिअर सेट होतात आणि मूल ॲडोलसंटमध्ये गेल्यानंतर पालकांना वेळ द्यावासा वाटतो त्या मुलाला आणि त्यावेळी कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात. तर सर्वांना असंच माझं म्हणणं आहे की तुम्ही मूल 10 वर्षाचं असेपर्यंत 10 वर्षापर्यंत भरपूर वेळ द्या. करिअर कुठं जात नाहीत, सर्व गोष्टी अलाईन होतात. ते मूल काहीतरी घेऊन आलंय आपल्यासाठी, आपल्यामध्ये बदल करण्यासाठी, ते स्वीकारूयात आणि करूयात. मला असं सांगावं असं वाटेल की पालकत्वाचा प्रवास आहे ना, तो मुलासोबतच आपला सुरू होतो. कारण मूल जन्माला आल्यानंतरच आपण पालक होतो. त्यामुळे अत्यंत नैसर्गिक ही प्रक्रिया आहे सगळी. सो मुलासोबत पुन्हा एकदा आपण नव्याने जगायला शिकूया. जे आपलं राहून गेले जगायचं ते त्याच्यासोबत जगण्याची मला वाटते पुन्हा एकदा छान संधी तुम्हाला मिळालेली असते आणि त्याच्यासोबत जगायला शिकलो ना आपण तर आपल्यालाही मजा येते, आपल्यालाही गंमत येते. इतकंच मला सांगायला आवडतं. वा, खूप मजा आली तुमच्या दोघांची ही गप्पा मारून. आणि खरंच आपल्या चॅनलचं जे नाव आहे पॉझिटिव्ह ती टिवटिव सार्थकी लागली असं मी नक्कीच म्हणेन. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, तुमचा वेळ आम्हाला दिलात. थँक्यू वरुण. आम्ही पण तुझे आभारी आहोत, इतक्या छान गप्पा तुझ्याशी मारायला मिळाल्या. सो प्रक्रियेच्या संपूर्ण टीमच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्हाला याशिवाय प्रक्रिया कोलर्निंग स्पेस, याच्याशिवाय प्रक्रिया वाचनकट्टा याच्याबद्दल सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की संपर्क साधा. आपण वेगवेगळ्या प्री प्रायमरी स्कूल्समधून, शाळांमधून, तसंच वस्तीमध्ये काम करणाऱ्या संस्थांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी आणि सोसायटीमधून सुद्धा तुमच्या येऊन तिथे आपण हा वाचनकट्टाचा उपक्रम घेऊ शकतो आणि मुलांना नक्कीच भाषिक, भावनिक आणि तार्किक विकासाकडे नेण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. तर तुम्ही मला नक्की संपर्क साधा. मित्रांनो, प्रक्रिया कोलर्निंग स्पेस अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, अधिक जाणून घ्यायचं असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक्स उपलब्ध आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि या लिंकद्वारे तुम्ही प्रक्रिया कोलर्निंग स्पेसबद्दल माहिती घेऊ शकता. तुम्ही सचिन दादा आणि मुग्धाताई दोघांशीही त्याद्वारे संपर्क साधू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.